छत्रपती संभाजीनगरच्या सिडको वसाहतीत MIT हॉस्पिटलजवळ पाईपलाईन दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आलेली, परंतु या कामामुळे पाईपलाईनचं ठिकठिकाणी फुटल्या असून महापालिकेने त्याची दुरुस्तीच केली नाहीये। त्यामुळे या पाईपलाईनमधून आतापर्यंत हजारो लिटर पाणी वाया गेलंय आणि जातंय। या भागातील नागरिकांची अवस्था पाण्याविना अत्यंत बिकट झाली असून बाहेरून पाणी विकत आणण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। या भागात आधीच 8 दिवसाला पाणी पुरवठा होतोय, त्यात पाईपलाईन फुटल्याने त्रासात अधिक भर पडल्याने रहिवासी संतप्त झाले असून त्वरित दुरुस्तीची मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे। सर मला सांगा नेमकं काय झालं, पाईपलाईन का बरं फुटली काय नाही? 2 दिवसापूर्वी त्यांनी पाईपलाईनचं काम चालू केलं, त्यावेळेस असं खोदून ठेवलं होते। खोदल्यावर सगळ्यांचे पाईपचे नळाचे कनेक्शन तोडले। तोडल्यामुळे सगळं पाणी वाया गेलं, पाणी भेटलं नाही। यावेळेस आज पाणी आलं होतं, 8 दिवस झाले तसं हे असंच पडलेलं काम खोदून ठेवून। किती वाजता पाणी आलं? आज 5 वाजता पाणी आलं तर पाणी एक नळाला कोणाच्याच आलं नाही, पाईपलाईन फोडून टाकलेली आहे। अच्छा, काय वाटतं बरं तुम्हाला? आता प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे, लवकरात लवकर हे दुरुस्त करून नळजोडणी करून दिली पाहिजे सगळ्यांना। अच्छा, किती दिवसाला पाणी आलं? आज 8व्या दिवशी पाणी आले, दरवेळेस 8 दिवसांनीच पाणी येतं। अच्छा, साधारणतः किती घराला आलं नाही बरं पाणी? साधारणतः आमच्या बिल्डिंगमध्ये 12 पुढं, आता ही पूर्ण लाईनच पूर्ण आहे, 20-25 घर आहे पुढं। काय ना तुमचं? जयराज आव्हाड ॲडव्होकेट।